प्रत्येक कोणती वडी जर घेतला ना तर तुम्हाला 5-5 रुपयाला। काकीने एक आम्हाला टेस्ट करायला पण दिली, पण आम्हाला ह्याच घ्यायच्या होता। स्मरण अगरबत्ती आहे, सोनचाफा अगरबत्ती आहे, सुवर्णयोग आहे, वैष्णवी देवीचं शूट करत होतो आणि ज्या अगरबत्ती काकांचा आपण शूट केलं नाही त्या काकांनी आपल्याला वैष्णवी अगरबत्ती फ्री म्हणून दिली। तर हे कसे पॅकेट आहेत कोणतं पण, हे बघा, हे जर कोणते पण पॅकेट घ्यायचे असतील ना तर 40 रुपये, मिक्समध्ये पाहिजे असेल तर ते पण 40 रुपयाला। नमस्कार मित्रांनो, मी केतन प्रवास केतनच्या यूट्यूब चॅनल ते मित्रांनो तुमच्या सर्वांचं अलिबागमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये स्वागत करतो। मित्रांनो आज अलिबागचा आपला दुसरा दिवस आहे आणि आज परतीचा प्रवास आहे। परतीच्या प्रवासामध्ये विचार केला की अलिबागचा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आठवडा बाजार भरतो रविवारचा, तर तो आठवडा बाजार आज आपण फिरायला चाललेला आहे आणि तिथूनच मग आपण परतीचा प्रवास करणार। आता जेमतेम 11:30 वाजलेले आहेत। तर आठवडा बाजार हा सकाळी चालू होतो, त्याचा शेवट हा 4 का 5 वाजेपर्यंत असतो। तर आता आठवडा बाजार काय असतो आणि अलिबागच्या आठवड्या बाजारमध्ये काय काय नवीन पाहायला भेटतं आणि काय एवढं असतं आठवड्या बाजारमध्ये, कारण का मी जेमतेम दोघा तिघांना विचारलं ना तर सर्वजण बोलतात की घरच्या चमच्यापासून ते सर्व काही इकडे भेटतं आठवड्या बाजारमध्ये। तर तुम्हाला गर्दी दाखवतो पहिली किती आठवड्या बाजारला, त्याच्यावर तुम्हाला अंदाज आहे। तर चला बाजारात फिरूया। मी तुम्हाला सांगितलं अलिबागच्या आठवड्या बाजारला गर्दी काय असते। आता बाईकच बघू शकता किती पार्किंग आहे बघा, बाईकची एवढी पार्किंग आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा पूर्ण आतमध्ये जो भरला आहे ना तो आठवडा बाजार भरलेला आहे। जो आता आतमध्ये आपण बघायला जाऊ, तिकडच्या माहिती वगैरे घेऊ थोडी। तेव्हा इकडे भांडी वगैरे सर्व काही भेटलं जातं बघा आणि हा बाहेरपर्यंत पूर्ण आठवडा बाजार भरला आहे। आता आतमध्ये काय आहे ते आपण आतमध्ये गेल्यावरती बघूया। आपण देखील आपली गाडी इथे लावलेली आहे कारण बाईकची लाईनच खूप जास्त आहे। त्याच्यात मेन तुम्हाला रेवस रोडलाच हा अलिबागचा आठवडा बाजार भरतो बघा। पूर्ण गाड्या वगैरे हा रोड जातो तो रेवस धक्क्याला जातो आणि हे बघा अजंठा बस, जर तुम्ही मांडवा जेट्टीने वगैरे येत असाल ना चर्चगेटवरनं बस आपला बोट पकडत असाल तर ही बस तुम्हाला अलिबागला सोडते अजंठा म्हणून आणि हा रोड जातो तो अलिबागला। तो चला मार्केट फिरूया। तर हा एंट्रन्स आहे मार्केटचा। आता मार्केटमध्ये भाजी वगैरे बघूया, पहिलं चिक्की वगैरे देखील आहेत हे बघा। हे पूर्ण भाजीपाला आहे या साईडला आणि चिक्की वगैरे देखील आहे तिकडे। तर भाजी वगैरे बघू आपण आणि नंतर मग पुढे पूर्ण मार्केट फिरायला सुरुवात करूया। पूर्ण भाजी मार्केट भरला आहे हा आणि भाज्या बघू शकता किती फ्रेश भरल्या आहेत बघा। चिक्की बघूया आणि चिक्की घेऊया या। आपण राहुल दादाचा व्हिडिओ बघितला होता तर अलिबाग बाजाराचा, त्याच्यामध्ये आपण चिक्क्या बघितल्या होत्या। त्याच्या चिक्कीमध्ये 3 प्रकार आहेत। ही गुळाची आहे ना, ही गुळाची आहे, पण सर्व ज्या वड्या आहेत त्या सर्व खोबऱ्याच्या वड्या आहेत, फक्त ज्यावर फ्लेवर ठेवला म्हणजे गुळाचे हे केलेले, याच्यानंतर साखर मिक्स केलेलं आणि ती त्याच्यावर साखर केली आणि प्रत्येक कोणती वडी जर घेतला ना तर तुम्हाला 5-5 रुपयाला। काकीने एक आम्हाला टेस्ट करायला पण दिली, पण आम्हाला ह्याच घ्यायच्या होता, तर आवडला होता। तर थँक्यू आहे काकी। चिक्की वगैरे तर घेऊन झाले आणि आता पूर्ण भाजी मार्केट भरलेलं आहे बघा। अगरबत्ती वगैरे देखील ठेवल्या, अगरबत्ती वगैरे किती भारी आहेत, सगळं वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत। आणि मी मगाशी तुम्हाला बोललो आहे मार्केटमध्ये तुम्हाला सर्व काय बाजारामध्ये सर्व भेटतं। कोणत्या कोणत्या फ्लेवर आहेत की कस्तुरी आहे, पायनॅपल आहे, ही कोणती आणि कसे पाव किलो कोणती पण, हे बघा ही मसाला ही 150 आहे आणि बाकी कोणीही कोणतेही फ्लेवर घेतले ना तरी 100 रुपयामध्ये। म्हणून मग हे साधेवाले आहे, हे बघा हे साधे पण ठेवलेले आहेत म्हणजे ज्या कोणाला रोज कोण हे करत असेल रोजला तर आपण पण कस्तुरी वगैरे वापरतो, पण बाकी जर कोणाला साध्यामध्ये घ्यायचे असेल तर साधे अगरबत्ती देखील आहे भारी आहे आणि मच्छर अगरबत्ती देखील ठेवलेले आहे। हे धूप वगैरे आहे ना, हे बघा धुपाचे डबे वगैरे देखील ठेवलेले आहे भारी। एवढं भाजी वगैरे बघू, भाज्यांमध्ये बघा सर्व वांगी वगैरे सर्व ठेवलेलं आहेत, भोपळा वगैरे वाटाणे वगैरे सर्व आहे। हे तर आपण काही घेऊन जाऊ शकत नाही। मसाले वगैरे देखील, लिंबू वगैरे सर्व, मच्छी पण ठेवले, सर्वच काही आहे मार्केटमध्ये। सुका फिश मार्केट देखील भरलं आहे इकडे, सुका फिश मार्केट देखील आहे इकडेच। जवला वगैरे सुकट वगैरे, जवल्याची कशी पाटी आहे? 100 हे बघा हा जवल्याचा वाटा आहे तो 100 रुपयाचा आहे आणि हा 50 रुपयाचा वाटा आहे बघा। ही कोणती मच्छी? खाडे, कसा ताट आहे? बघा आपण 50 रुपयाला आहे। एंट्रन्सला आलात ना त्या आजी बसलेले असतात तिकडे, तुम्हाला 50 रुपयाला भेटेल। आणि हे
हे बघा सांगायला 200 म्हणजे तुम्ही भावतोल केला तरी तुम्ही घेऊ शकता. भारी. आणि हा पूर्ण सुका फिश मार्केट इथे भरलेला, म्हणजे इकडे भाजी मार्केट आहे, इथे सुका फिश मार्केट पूर्ण भरलेला आहे. इकडे घेतो इथे येतो. खारी टोस वगैरे देखील भरलेलं आहे. खारी टोस वगैरे देखील भरलेलं आहे, तेव्हा तुम्हाला इकडे मार्केटमध्ये भेटून जाईल. आणि इथे मसाले वगैरे लसूण वगैरे देखील ठेवलेले आहेत. कोणत्याही बाजारामध्ये गेल्यानंतर महिलांसाठी हे ज्वेलरीज सर्वकडे तुम्हाला बघायला भेटणार. आणि हे जर नसेल तर महिला बाजारात दिसणार नाहीत. हे बघा सर्व कानातले वगैरे बांगडा वगैरे सर्व ठेवलेले आहेत. नेकलेस वगैरे म्हणजे गळ्यातल्या चैनी वगैरे देखील इथे ठेवलेले आहेत बघा. म्हणजे एंट्रन्सला जरी तुम्ही आलात ना, एंट्रन्सला तुम्हाला सर्व काही इथे भेटून जाईल. चाप वगैरे देखील ठेवले आहे सर्व. क्या बात आहे. हो इथे चिवडा वगैरे सर्व आहे. पूर्ण होलसेल मार्केट होते. कांदे बटाटे वगैरे सर्व इकडे भांडी वगैरे देखील ठेवले आहेत बघा. लाटणापासून पोलपाटपासून चम्मच लायटर झारा वगैरे पलिता वगैरे सर्व ठेवलेलं आहे. प्लास्टिकचे डबे वगैरे आपण जे घरी वापरतो ते देखील ठेवलेलं आहे. पाट देखील आहे. सर्वच गोष्टी आहेत. मेथीची जुडी वगैरे देखील ठेवली आहे बघा. कोथिंबीरची जुडी आहे बघा. आणि किती फ्रेश आहे बघा भाजी. कशी जुडी दादा? 20 रुपये. बघा 20-20 रुपये जुडी आहे. बारे पूर्ण इकडे काकडी वगैरे सर्व पूर्ण मार्केट भरलेला. अगरबत्ती व पूजा भंडार म्हणून अजून एक दुकान भेटलं आपल्याला. त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता सर्व प्रकारच्या अगरबत्त्या. स्मरण अगरबत्ती आहे, सोनचाफा अगरबत्ती आहे, सुवर्णयोग आहे, वैष्णवी देवी आहे, दवना आहे, चंदन आहे. सर्व प्रकारच्या अगरबत्त्या म्हणजे बॉक्समध्ये पण आहेत. आपण जे मुंबईला पॅकेटमध्ये घेतो तशा पण मध्ये. सुवर्णयोग कसं पॅकेट आहे बाबा? 100 वाले 150. हे 100ला एक, 150ला 2. 100 रुपयाला एक आहे आणि 150ला 2 आहेत. आणि हे सर्व 2 वर 1 फ्री. क्या बात आहे. हे बघा 5 वर 3 फ्री. 2 वरती 1 फ्री आहे. आणि जर 5 जर कोणतं मिक्स करू शकतो आपण. 2 वरती 1 आहे आणि 5 वरती 3 फ्री आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या घेऊ शकताय बघा. त्यामध्ये एवढे प्रोडक्ट्स आहेत, एवढे ब्रँड आहेत. हे पण येतात त्याच्यामध्ये. आणि तेव्हा याच्यामध्ये हे पण आहेत पाठीमागे उपासना वगैरे अगरबत्ती ठेवले आहे. साई फ्लोरा ठेवल्या आहे, धात्राने ठेवल्या आहे, मोगरा पण आहे. क्या बात आहे. सर्व स्वस्तमध्ये अगरबत्त्या. आणि हे बॉक्स कसे आहे? हे 150 वाले. 250 किंमत आहे. 150ला आहे. 150 रुपयाला वैष्णव अगरबत्ती आपण मोस्टली घरी वापरतो. मसाला अगरबत्ती वगैरे देखील ठेवलेल्या, सर्व मिक्स अगरबत्त्या ठेवल्या. मिक्स आहे. बघू दे पॅकेट कसं आहे. हे 100 रुपये पाव किलो. 100 रुपये पाव किलो. सर्व प्रकारचे कलर्स आहेत त्याच्यामध्ये. रेनबो अगरबत्ती हे पहिला मुंबईला देखील असं बघायला भेटलं नाही, तर इकडे बघायला भेटलं. भारी. आणि कॅलेंडर वगैरे ते आता महिना चालू झालेला आपला जानेवारी महिना, तर कॅलेंडर वगैरे देखील आहे. पण अगरबत्ती मस्त बघायला भेटले. चला पुढे बघा. अजून खूप मोठा मार्केट आहे. पुन्हा मार्केट आपण अगरबत्ती जे प्रोडक्ट भेटले नाही स्वतः काका मॅन्युफॅक्चर करतात. तर काका तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय? 9823673081. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर देईन आणि प्लस तुम्हाला इकडे पण दाखवेन. अच्छा याच्यावरती नंबर पण आहे. हे बघा हे स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे. याच्यावरती ॲड्रेस पण दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. तर तुम्हाला स्वतःला होलसेलमध्ये पण जर पाहिजे असेल, जरी अलिबागचे जे राहणारे असतील, रेवस वगैरे या साईडला राहणारे असतील, नाही तर मुंबईचे कोणाला त्यांना बिझनेस करायचा असेल तर काकांशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खरंच मी आणि एवढ्या अगरबत्त्यांमध्ये मुंबईला देखील ऑफर नसते, कारण का 5 वरती 3 फ्री, 2 वरती 1 फ्री अशी मुंबईला देखील ऑफर नसते. आणि चांगली क्वालिटी म्हणजे तुम्ही स्वतः यूज करून 30 ग्रॅम एक्स्ट्रा प्लस 2 वर 1. हे बघा 130 ग्रॅम आहे प्लस त्याच्यावरती 2 पॅकेट फ्री. म्हणजे ठीक आहे, भारी आहे. मग स्वतः वापरून तुम्हाला कळून जाईल क्वांटिटी कशी आहे ते. नक्की काका थँक्यू. मार्केटचं शूट करत होतो आणि ज्या अगरबत्ती काकांचा आपण शूट केलं नाही, त्या काकाने आपल्याला वैष्णवी अगरबत्ती फ्री म्हणून दिली. तर थँक्यू काका. असंच प्रेम राहू द्या आमच्या चॅनलवरती आणि माझ्यावरती, आणि असाच आशीर्वाद तुमचा राहू द्या. तर हे बघा कपडे वगैरे देखील आहे तिकडे. पूर्ण कपड्यांचा मार्केट वगैरे देखील आहे. जसं टी शर्ट वगैरे ठेवलेले आहेत, रुमाल वगैरे आहे. हे बघा स्वेटर वगैरे देखील ठेवलं आहे. स्वेटर आहे, ड्रेस वगैरे सर्व काही आहे. हो पुढे अजून पापड वगैरे बघूया आहेत का. ग्लव्स, टोपी वगैरे सर्व काही म्हणजे ठेवलेलं. पूर्ण मार्केट भरलेलं. पापडाचे प्रकार हे बघा. नाचणीचे पापड आहेत 25 रुपये. पोहा पापड आहे, पोहा मिरगुंड म्हणून आहे. मसाला पापड आहे, पालक पापड आहे, मिक्स पापड आहेत. हे बघा
हा पूर्ण मिक्स पापड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व काय पोहा पापड येईल तुम्हाला, कोथिंबीर पापड येईल, मग ठेचा पापड येईल. क्या बात आहे. हा बघा ठेचा पापडचं वेगळं जो पॅकेट घेतात ते पण आहेत. प्रत्येक याच्यामध्ये 25 आहेत ना त्याच्यामध्ये, हे 25 त्याच्यामध्ये पीसेस आहेत त्याच्यामध्ये. भारी. तर तांदूळ कुरडई म्हणून पण आहे, गहू कुरडई पण आहे, बटाटा पापड पण आहे तिकडे, नाचणी पापड तुम्हाला इथे दाखवलं मी. त्यानंतर नळ्यांमध्ये जर घ्यायचं असेल ना तर बघा नळ्यांमध्ये पण आहे पॅकेट. बाबा हे कसे पॅकेट आहेत कोणतं पण? हे बघा हे जर कोणते पण पॅकेट घ्यायचे असेल ना तर 40 रुपये, मिक्समध्ये पाहिजे असेल तर ते पण 40 रुपयाला आहे. नळ्यांचं पण आहे इकडे, हे आपण जास्त उपासाला वगैरे बनवतो, म्हणजे ते कधी असं. हे कितीला? 10 रुपये, स्वस्त आहे. हे बघा 10 रुपये पॅकेट आहे सर्व. हे बघा हे आपण नळ्याच्या दुकानामध्ये आपण खातो 5 रुपये 10 रुपयाला पॅकेट होतं, मग हे बरं पडेल आपण 40 रुपये पॅकेट घेतलं तर. हे बघा हे रेम्बो, मग असे रेम्बो अगरबत्ती बघितले, आता रेम्बो पापड बघितला आपण. बघा हे पण 40 रुपये. हे बघा 10 रुपये. भारी आहे. 10 रुपये सर्व पॅकेट, कोणतेही पापड घ्या तुम्हाला 10 रुपये बघा सर्व. हे स्वतः तुम्ही मॅन्युफॅक्चर करता की? हे बघा उडीद पापड पण आहे. ते बघा बरतळे वजन 200 ग्रॅम आहे, चांगलं आहे. तरी आहेत 20 पण जास्त 40 आहेत. भारी. सर्व पूर्ण क्वांटिटी ठेवलेलं आहे. शेवया खीरचं पण पॅकेट ठेवलं आहे. क्या होतं पूर्ण म्हणजे सर्वच आहे बाजारामध्ये, सर्वच काय भरलं आहे. चला बघू पुढे अजून काय भेटतंय. अलिबाग बाजार वगैरे फिरून आता आपण परतीच्या प्रवासाला आलो आहे आणि हा जो बोर्ड बघताय तो रेवस धक्क्याचा आहे. तिकडे तुम्हाला पूर्ण टाईम टेबल आहे. शनिवार रविवारचा हा टायमिंग असतो, जी 6:45ला रेवसवरनं शेवटची बोट असते आणि मुंबई सोमवार शुक्रवारचा 5:45ला असतो. सो हा टायमिंग लक्षात ठेवा. आणि इकडेच तिकीट काउंटर आहे, तिकीट काउंटरच्या बाजूला हा बोर्ड लिहिलेला आहे. तर मित्रांनो अलिबाग बाजार वगैरे फिरून झाला आणि आता सर्वजण आता आम्ही घरी निघालेलो आहे. तो ही व्हिडिओ इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच आपण परत एकदा अलिबागला येणार आहोत, तेव्हा आपण नागाव बीचला जाणार आहे. नागाव बीचला परत आपण वेगळ्या चर्चगेट साईडने बोट पकडून येणार आहे, अजंटा वगैरे नाही दुसरे अजून कोणतरी असेल ती. तर त्याचा प्रवास कसा असतो तो त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर ही व्हिडिओ इथं समजतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम. चला बाय. आता इथून निघतो आपण आणि इथून डायरेक्ट रेवस टू मुंबईचा प्रवास असेल. चला.